सुप्रभात मित्रांनो. आजपासून आम्ही आमचा नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहोत. जसं की आज नवीन वर्ष आहे, म्हणजेच गुढीपाडवा, मराठी नवीन वर्ष चालू होत आहे. त्या निमित्ताने आम्ही पण आता आमच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट चालू करतोय. जसं की आता आम्ही पण आमचे डेली ब्लॉग्स टाकू किंवा वीकली टाकू. म्हणजे आमच्या आयुष्यात काय घडतं, कसं घडतं, आम्ही काय करतो, ते सगळं तुम्हाला आता आमच्या ब्लॉगनुसार कळेल. तर आज बघूया की आमचा नवीन वर्षाचा ब्लॉग हा कसा जातो आणि आज आम्ही दिवसभरात काय काय करतो. ठीक आहे. हिने ब्लॉगला सरळ स्टार्ट केलं, पण स्वतःचं इंट्रोडक्शन तर दिलंच नाही ना. तर मी सचिन पवार आणि मी काजल पवार. ठीक आहे. आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात देवाच्या पूजा अर्चनेने करतो. सर्वात अगोदर माझ्या पतींनी बालगोपालला उठवलं आणि त्याच्यानंतर त्यांना स्नान केलं. त्याच्यानंतर मग आम्ही खाली महादेवाच्या दर्शनासाठी निघालो. वाट बघतोय. गेल्या आठवड्यापासून पूर्ण बंद होती. एका डिस्कोट सगळा लोड होता आणि तिने इतकं डिस्को डान्स केलेला आहे, काय सांगावं. दरवाजा लागायचा, वापस उघडायचा, लागायचा, उघडायचा, वाट बघायची अर्धा तास. उघडली आहे. आज नवीन वर्ष होतं म्हणून आज मंदिरात पण भरपूर गर्दीच होती. अगोदर म्हणून थोडा वेळ थांबलो आणि मग आम्ही दोघांनी महादेवावर जल अर्पण करून त्यांची पूजा अर्चना केली. ते सर्व झालं. मग आम्ही दोघांनी मिळून छान फोटो असे काढले आणि तेवढ्यातच बघताच छोटीशी एक चिमुकली खेळत होती. आणि ही आमची सोसायटी आहे जिथे आम्ही राहतो. तेवढ्यात तर मी इकडे वाट बघत उभीच होती. पतिदेव व्हिडिओ बनवत होते. इथं आमच्या एंट्रन्सवर गणपती बाप्पांची सुंदर अशी मूर्ती आहे. मग आम्ही वर आलो आणि आता चला पाडव्याची तयारीला सुरुवात करूया. काय लग्नाचे दिवस आठवले, फोटोशूट केला होता ना. असापासून मला फोटो काढायला लागला. मला काही बॉम्बेमध्ये बांबू भेटला नाही ज्यासाठी मी गोडी करू शकतो. तर आमच्याकडे हा एक पाईप होता. कुठल्या कंपनीचा तरी सांगतो तुम्हाला मी. ॲस्ट्रॉल CPVC पाईप आहे. लई माग येतो त्याचा मार्केटमध्ये. आपण तुम्ही प्लंबिंगसाठी घरात यूज करतो. मग तो आम्ही आता गोडीसाठी वापरतोय. फक्त हा ऑप्शन नसल्यामुळे हा पंचधातूचा जो धागा असतो ना, त्याने याला मी बाइंड करतोय, म्हणजे बांधतोय. सिंपल गोष्ट आहे. तुला लावली बोल, त्यांना ऐकू गेलं पाहिजे. माहिती म्हणजे असं नाही की तू काही बोलशील ऐकू येईलच. चालू बोलत होते, बांधता येतं म्हणे. मी बघा कसं बांधते. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई? चला ना पैसे कमवायचे मला देव कुछ भी. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. कधीच कुठला डॉक्टर म्हणत नाही की मी परफेक्ट काम करतोय. तो काय म्हणतो, मी प्रॅक्टिस करतो. लॉयर सुद्धा काय म्हणतो, मी प्रॅक्टिस करतो. त्यानंतर फक्त सिव्हिल इंजिनियर किंवा कुठलाही इंजिनियर असतो, तो फक्त काय म्हणतो, मी रिझल्ट देतो. आमची आता गुढी बघा. कोरी साडी आहे, आंब्याचे पत्ते, लिंबाचे पत्ते. याला मराठीत काय म्हणतात, हारलेच म्हणतात ना. तिथे तूच मी ना परफेक्ट नाव सांगा मला. फुलं आहेत, कलर्स शेड. ठीक आहे. बाहेरून विकत आणण्यापेक्षा ना असं बायको सोबत आहे ना 5 मिनिटात काढा, बनावी सगळं घरी. मी पूर्ण कॅमेरा कव्हर करते असं मला वाटतं. माझं जागा लिमिटेड आहे मोबाईलमध्ये. ऍक्च्युअली हे बघा, तुम्ही बघू शकता खूप मेहनतीने असं फक्त 2च लोक व्यवस्थित आरामाने उभे राहू शकतात. बाकी तर खूप कंजेस्टेड आहे. मग आता गुढी उभारून पूजा वगैरे करून मी जेवण बनवायला सुरुवात केली. इथे मला माझे पती सुद्धा मदत करू लागत होते. गुढीपाडव्यानिमित्त आमचं ताज पुरणपोळी बनते. बघा चालू आहे बायकोचं काम. बघा करते. गुळाचं पुरण बनवलेलं आहे आणि पुऱ्या म्हणतायत तिचा.
तुमच्याकडे काय बनवलं? तुमच्याकडे काय बनलं ते कमेंटमध्ये टाका आणि आम्हाला बोलवा जेवायला, आम्ही नेऊ नक्की येऊ. तुम्ही पण या आमच्याकडे आज जेवायला. कैमरामैन जल्दी फोकस करो. बघा पुरणाची पोळी अशी फुगली पाहिजे. मग आता माझ्या स्वामींनी गुढी सोडली आणि मग तिला घरात आणलं, त्याच्यानंतर पाटावर ठेवलं. मग आज आम्ही जेवणामध्ये पुरणपोळी, आंब्याचा रस बनवला होता, त्याचा नैवेद्य दिला आणि पूजा अर्चना केली आणि नमस्कारही केला. मग मी आमच्या बालगोपालला नैवेद्य दिला आणि आज बालगोपाल खूप सुंदर दिसत होते. सो आता आम्ही सगळे गुढीपाडव्याचं सगळं संपलं आहे. आता आम्ही पण जेवायला बसतो. जर आमचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या ब्लॉगला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. करा. आणि ठीक या काय करताना काही चुका झाल्या असतील तर त्या अवैध असतील प्लीज तर माफ करा आम्हाला. थँक्यू आमचा ब्लॉग बघितण्यासाठी. बाय बाय. बाय. इथेच संपवतो आम्ही आता या ब्लॉगला.